जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय लहुरी, जय अण्णाभाऊ, जय सेवालाल, जय जोहार व तमाम सर्व बहुजन महापुरुषांना वंदन। संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले। संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले। अण्णाभाऊ, तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का? अण्णाभाऊ, तुम्ही पाहिलेली स्वप्ने पूर्ण झालीत का हो? आणि तुमच्या मताची मानसे मेलीत का हो? तुमच्या मताची मानसे मेलीत का? हे जे मी वाक्य उच्चारलेलं आहे ते का उच्चारलं आहे हे पुढील व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल। नाही स्वीकारला अण्णाभाऊ साठे कॉम्रेड डांग्यांचे नाही झाले, बाबासाहेबांचे झाले नाही। भावंडांनो, आपण ज्यांचं आता मत ऐकलेलं आहे ते महाराष्ट्रातील एक अत्यंत ख्यातनाम सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे। त्यांचं नाव सुरेश द्वादशीवार आहे। आपण जर त्यांच्या कारकिर्दीकडे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये लेखक, संपादक, विचारवंत व एकंदरीत समकालीन राजकारणावर भाष्य करणं यामध्ये त्यांचा हातखंडा आहे। त्यांच्या लिखाणाची काय वैशिष्ट्य आहेत तर ते मराठीतील ज्येष्ठ पत्रकार आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत। आंबेडकरी चळवळ आणि समकालीन राजकारण या विषयांवर त्यांचं प्रभुत्व आहे। पत्रकार, लेखक, संपादक आणि परखड वक्ते म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे। भारतातील जात, वर्ग आणि सत्ता संबंध यांचे विश्लेषण हे त्यांच्या पत्रकारितेचे मुख्य विषय राहिलेले आहेत। 1992 ते 2002 मध्ये लोकसत्तामध्ये त्यांनी नागपूर आवृत्तीचे संपादक म्हणून काम केलेलं आहे। 2004 पासून लोकमत मराठी दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। तसेच 1962 ते 1974 पर्यंत गोंडवाना अर्ध साप्ताहिकाच्या सुद्धा संपादकत्व त्यांनी भूषविलेला आहे। तरुण भारत मध्ये सुद्धा प्रतिनिधी व स्तंभलेखक म्हणून 1967 ते 1980 पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे। मी त्यांचं सगळं परिचय आपल्याला दिलेला आहे। मग मला त्यांच्या कुठल्या विधानावर बोलायचं आहे तर ते हे विधान आहे की त्यांनी सार्वजनिक भाषण करत असताना अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल असं एक वक्तव्य केलेलं आहे की अण्णाभाऊंनी बाबासाहेबांना स्वीकारलेलं नाही। हे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत कुठल्याही तर्कावर जर आपण तपासून बघितलं तर सत्यामध्ये उतरत नाही। आणि म्हणून मी अण्णाभाऊचा अनुयायी म्हणून या वाक्याची चिकित्सा केली पाहिजे। आणि खरं ते खरं जे लोकांना बरं वाटतं असं बोलणं ते काही एका सत्यशोधकाचा गुणधर्म असू शकत नाही। आणि म्हणून द्वादशीवार साहेबांनी जे विधान केलेलं आहे की अण्णाभाऊंनी बाबासाहेबांना स्वीकारलेलं नाही, हे विधान कुठल्याही तर्कावर जेव्हा आपण घासून पुसून घेतो तेव्हा सत्याच्या कसोटीवर उतरत नाही। हे आपल्याला याच त्यांच्या विधानाची इतक्याच त्यांच्या विधानाची चिकित्सा करणं या व्हिडिओचा उद्देश आहे। भावंडांनो, साहित्य सम्राट, प्रतिभावान, साहित्याचा महामेरू, इथल्या सामान्य माणसांच्या श्रम, रक्त आणि अश्रूंची ज्यांनी साहित्याच्या माध्यमातून लखतरे वेशीवर टांगण्याचं काम केलेलं आहे त्या महामानवाचं नाव साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। माणसांच्या भावना, रक्त, अश्रू आणि घामाची किंमत साहित्याला कळाली असती तर आमची माणसं या साहित्यामध्ये विकृत झाली नसती, असं अण्णाभाऊ साठेंनी ठणकावून सांगितलेलं आहे।
या अण्णाभाऊ साठेंचं तत्वज्ञान संपूर्ण महाराष्ट्र परिचित आहे. साहित्यातलं योगदान, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधलं योगदान, त्यांनी रशियामध्ये जाऊन शिवाजी महाराजांच्या प्रती काढलेले अभिमानाचे उद्गार, स्टॅलिनग्राडचा पोवाडा, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आज फक्त आणि फक्त अण्णाभाऊ साठेंना बाबासाहेबांच्या विचारापासून तोडून आणि अण्णाभाऊ साठे ज्या समुदायातून येतात, मातंग समुदायातून जातीतून येतात, त्या जातीला बाबासाहेबांच्या विचारापासून तोडणं, अशा या विधानाचे अर्थ निघतात. किंवा तसे अर्थ त्या समुदायात जाऊ नयेत. सत्य काय आहे याचा पडताळणा करणं अण्णाभाऊ साठेंचा अनुयायी म्हणून माझं कर्तव्य बनतं. तर मग वाडशीवार साहेब म्हणतात की अण्णाभाऊ साठेंच्या विचारावर कॉम्रेड डांगे यांना त्यांनी स्वीकारलेला आहे. हो, मी मान्य करतो की अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट विचारधारेचा होते आणि त्यांच्यावर कम्युनिस्ट विचारधारेचा प्रभावही होता, ते नाकारता येत नाही. पण माणसाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, माणसाची जी मतं पूर्वार्धामध्ये असतात ती उत्तरार्धामध्ये नसतात. आणि अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्य उत्तरार्धामध्ये लिहिलेलं आहे त्यावर आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव जास्त दिसून आलेला आहे. त्यामध्ये बुद्धाची शपथ ही त्यांनी लिहिलेली अगदी शेवटच्या काळात लिहिलेली कथा आहे. व बघायचंच असेल तर मग त्यांची फकीरा कादंबरी, ही कादंबरी जेव्हा अण्णाभाऊ साठे लिहितात, फकीरा ही कादंबरी आज संपूर्ण जगामध्ये प्रसारित झालेली आहे. त्या एका फकीरा कादंबरीवर आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ 20,000 लोक संशोधन करत आहेत, PhD करत आहेत. ती फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे कुठल्याही डांगे किंवा डांगे साहेब ज्या विचारधारेला मानतात त्या विचारधारेच्या कुठल्याही व्यक्तीला अण्णाभाऊ साठेंनी ती फकीरा कादंबरी समर्पित केलेली नाही. तर अण्णाभाऊ साठेंनी आपली फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केलेली आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर फकीराचा प्रभाव आहे. अण्णाभाऊ साठे यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव आहे. अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलेलं नाही हे वाक्य बिलकुल कुठेच या वाक्याला तथ्य उरत नाही. त्याच्यामध्ये तथ्याच्या तर्कावर कुठेच सत्यात उतरत नाही. इतक्यावरच अण्णाभाऊ साठे थांबतात का? तर अजिबात नाही. अण्णाभाऊ साठे आंबेडकरांचे उत्तराई होऊन काय म्हणतात? अरे ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निघ बाहेरी, घे बिनी वरती धाव. ऐरावत म्हणजे हत्ती. अरे SC ST OBC मधल्या ऐरावतासारख्या ताकद असलेल्या समूहांनो, तुम्ही गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसलायत का? बाबासाहेब नावाचा माणूस या व्यवस्थेच्या विरोधात लढतोय. तुम्ही सुद्धा तुमचा आवाज त्यांच्या मागे बुलंद केला पाहिजे, असं अण्णाभाऊ आपल्या समाजाला आव्हान करतात. ऋतून बसला काय रावत, अंग झाडून निघ बाहेरी, घे भिनीवरती धाव, सांगून गेले मज भीमराव. आणि खणाने या व्यवस्थेवर घाव घालायला अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेला आहे. हा खरा अण्णाभाऊचा विचार आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात की माझे माणसं मला विकृत करता येत नाही, मला कल्पनेचे पंख मारून भरारी करता येत नाही. मी एखाद्या काचेच्या बिल्डिंग मध्ये बसून साहित्य लिहू शकत नाही. मी कल्पनेच्या बाबतीत स्वतःला बेडूक समजतो. आणि ही माणसं जी कल्पनेच्या भराऱ्या मारून माणसांना रंगवतात, त्या माणसांच्या साहित्यामध्ये अण्णाभाऊंना गिनता येत नाही. म्हणून अण्णाभाऊ साठेची विचारधारा अगदी स्पष्ट आहे आणि ती आंबेडकरांच्याच विचाराला समर्पित आहे. हे मातंग समाजातील तत्सम जे लोक सामाजिक चळवळीमध्ये काम करतात, अण्णाभाऊंचे अनुयायी आहेत, त्यांनी समजून घेतलं हवं
की अशी जी विधानं महाराष्ट्रभर चालू आहेत की अण्णाभाऊंच्या विचारावर अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलेलं नाही, या विचारामध्ये अजिबात तथ्य नाही. आपण हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. बाकी कुठल्याही शिवार साहेबांच्या कारकिर्दीवर किंवा त्यांच्या विद्वत्तेवर किंवा ते जे कार्य करत आहेत त्यांच्या कार्यावर टीका करणे, टिप्पणी करणे, उपेक्षा करणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही. त्यांनी जे हे एवढं विधान अण्णाभाऊ साठेंच्या प्रती केलेलं आहे तेवढ्याच विधानाची चिकित्सा करणं या व्हिडिओचा उद्देश आहे. अजून पुन्हा मी सांगू इच्छितो, अण्णाभाऊ साठे हे अत्यंत अत्यंत आंबेडकरांच्या अगदी जवळ जाणारं व्यक्तिमत्व आहे. हे आपल्याला प्रत्येक त्यांच्या अनुकरणातून दिसतं, त्यांच्या साहित्यातून दिसतं, त्यांच्या आचरणातून दिसतं. हे सगळं आपण समजून घ्यावं आणि द्वादशीवार साहेबांनी हे जे विधान केलेलं आहे की अण्णाभाऊ साठे यांच्यावर अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलेलं नाही, या वाक्यामध्ये अजिबात तथ्य नाही. फकीरा कादंबरी वाचा, त्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं साहित्य वाचा. अण्णाभाऊ साठेंनी कृतज्ञता व्यक्त केली जी बाबासाहेबांच्या प्रती, ते जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हे या एका वाक्यात त्यांचा बाबासाहेबांच्या प्रती किती लढा होतो हे सर्वांना समजतं. तेवढं तुम्ही समजून घ्याल एवढीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना अपेक्षा करतो आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. सर्वांना धन्यवाद. जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय जोहार, जय भारत, जय संविधान.